नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यातील काही भागात किमान तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सकाळी गारवा जाणवला, मात्र कमाल तापमानात वाढ दिसून येत आहे। राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। तर राज्यातील काही ठिकाणी आज किमान तापमानामध्ये कालच्या तुलनेत काहीशी घट दिसून आली असून काही भागात सकाळी हवेतील गारवा हा वाढलेला होता। मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान हे कमी झाले होते। तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील सर्वात कमी म्हणजे 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। तर सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे 36.9 अंश सेल्सिअस तापमान हे नोंदले गेलेले आहे। राज्यातील तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असून आजपासून पुढील 3 दिवस राज्यातील तापमानामध्ये सतत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे। यामधील रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यात बुधवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच दररोजच्या हवामानाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।